सर्वांचे स्वराज मित्रमंडळ ब्राह्मणाळी भिवंडी वर्ष 5वे सर्वांचं सहस्र स्वागत आहे। स्वराज मित्रमंडळ ब्राह्मणाळीने शिवजयंती उत्सवानिमित्त अतिशय सुंदर देखावा रेखाटलेला आहे, तुम्ही बघत असाल। सर्वांचे स्वागत आहे। स्वराज मित्रमंडळ ब्राह्मणाळी शिवजयंती उत्सव 2019। स्वराज मित्रमंडळ ब्राह्मणाळी काश्मीरमधील दहशतवादी हल्ला शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली। स्वराज मित्रमंडळाने मराठी राज्यभाषा स्वाक्षरी अभियान, मराठी बोला, मराठी शिका आणि मराठी वाचा। स्वराज मित्रमंडळाची टीम आहे आपल्या समोर। अतिशय उत्साहाने त्यांनी हा शिवजयंती उत्सव साजरा करत आहेत। हा महाल उभा केलाय खूप सुंदर असा, आणि आपण आता शिवजयंती निमित्त शो बघणार आहोत। आता थोड्याच वेळात आपल्याला स्वराज मित्रमंडळाचं तर्फे सादर केलेलं शो आपण पाहतोय। स्वागतम सुस्वागतम। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने पावन झालेल्या या भिवंडी नगरीत समस्त शिवभक्तांचे स्वराज्य मित्रमंडळ ब्राह्मणाळी भिवंडी आपल्या 5व्या वर्षात पदार्पण करीत असताना सहर्ष स्वागत करीत आहे। छत्रपतींच्या जीवनावरील चित्तहर्ष आणि दिमागदार प्रसंग आणि देखावे सादर करण्याची परंपरा असणारे स्वराज्य मित्रमंडळ आपणासमोर सादर करीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीवर एक आढावा घेणारा एक लहानसा प्रयत्न। स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा। हा ध्यास मनी बाळगून महाराजांनी बुद्धी कौशल्य, दूरदृष्टी आणि मनगटाच्या जोरावर स्वराज्य उभारले। हे फक्त स्वराज्यच नव्हते तर सुराज्य होते, कारण स्वराज्य चालवण्यासाठी योग्य ते व्यवस्थापनही महाराजांनी अंमलात आणले होते। कदाचित म्हणूनच 389 वर्षानंतरही त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचं आपणाकडून कळत न कळत अनुकरण केले जाते। पाहूया यातील काही निवडक गोष्टी। महाराजांचे हेर खाते स्वराज्य निर्माण करण्यात आणि ते योग्यरित्या सांभाळण्यामध्ये महाराजांचे गुप्त हेर खाते अतिशय महत्वाचे मानले जाते। बहिर्जी नाईक यांना तर महाराजांचा तिसरा डोळाच म्हणायचे। वेश बदलणे, शत्रूंच्या बारीक सारीक गोष्टींवर नजर ठेवणे, शत्रूंच्या गुप्त ठिकाणाची माहिती शोधून काढणे, यासारख्या असंख्य गोष्टीपासून ते सुरतेची लूट, अफजल खानाचा वध, आग्र्याहून सुटका यासारख्या अनेक गोष्टींमध्ये महाराजांच्या हेरांनी अभूतपूर्व कार्य केले। आजच्या काळातही भारतातील 1968 साली स्थापन झालेली रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजेच रॉ ही आपल्या देशाची गुप्तहेर संघटना या धर्तीवर कार्यरत असून शत्रूवर नजर ठेवून आपला भारत देश सुरक्षित ठेवण्याचे कार्य करते। एवढेच काय तर जगातील सर्वोत्कृष्ट अशी इस्रायलची मोसाद
गुप्तहेर संघटना ही देखील महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्यरत आहे. गनिमी कावा, कमीत कमी सैन्यांनिशी शत्रूंवर हल्ला करून आपल्या सैनिकांना काहीही न होता विजय प्राप्त करणे म्हणजेच गनिमी कावा. महाराजांना आपल्या मावळ्यांविषयी अतिशय प्रेम आणि जिव्हाळा होता. आपला मावळा स्वराज्यासाठी लढताना त्यास वीरमरण येऊ नये हा त्यांचा आग्रह. साड्या झुडपातून दऱ्या खोऱ्यातून अचानक हल्ला करून पसार होणे ही महाराजांच्या गनिमी काव्याची खासियत होती. जगातील पहिला सर्जिकल स्ट्राईक म्हणजेच घुसून मारणे कोणी केला माहीत आहे का? दिनांक 18 एप्रिल 1663 साली 1.25 लाख फौजेच्या मधोमध केवळ मुठभर जिगरबाज जिवलग घेऊन शिवराय लाल महालात घुसले आणि शाहिस्ते खानाची बोटे छाटून एकही मावळा न गमावता बाहेर पडले. जास्तीत जास्त सैन्याचा कमीत कमी सैन्याने कमीत कमी वेळेत केलेला जगातील एकमात्र पराभव, हो पूर्ण पराभव. आणि हा गनिमी कावा, याची देही याची डोळा पाहण्याचे सौभाग्य आमच्या पिढीला मिळाले. तो म्हणजे उरी आणि पुलवामा हल्ल्याचा बदला. आपल्या जिगरबाज सैन्यांनी आणि हवाई दलाने शत्रूच्या घरात घुसून आपला एकही सैनिक न गमावता आतंकवादी आणि त्यांचे तळ नष्ट केले. आज 389 वर्षानंतरही महाराजांचे विचार तंतोतंत लागू होतात. याचे एक उत्तम उदाहरण महाराजांचे आरमार. भारतात पोर्तुगीज, डच, इंग्रज इत्यादी सगळेच समुद्री मार्गे आले आणि त्यांनी भारतावर राज्य केले. जोपर्यंत स्वराज्याची सागरी सीमा सुरक्षित होणार नाही तोपर्यंत स्वराज्य सुरक्षित होणार नाही याची जाणीव महाराजांना होती. आणि म्हणूनच त्यांनी दर्या सारंग कान्होजी आंग्रे यांच्या देखरेखीखाली स्वराज्याचे आरमार उभे केले. आणि त्यासाठीच महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणजेच भारतीय नौसेनेचे पितामह म्हणून संबोधले जाते. आजच्या काळाशी तुलना केल्यास 1971 साली पाकिस्तानच्या PNS गाजी या पाणबुडीने विशाखापट्टणम येथील INS विक्रांत या भारतीय नौदलाच्या पाणबुडीला केलेले लक्ष्य आणि तिला नष्ट करणारी भारतीय नौदलाची पाणबुडी INS करंज किंवा समुद्रमार्गे मुंबईत आलेला दहशतवादी अजमल कसाब आणि त्याचे सहकारी यांच्या बाबतीत घडलेला हलगर्जीपणा महाराजांच्या दूरदृष्टीची आठवण करून देतात. आणि यासाठी भारत सरकारने यावर लक्ष केंद्रित करून भारतीय नौदल सक्षम करण्याच्या हेतूने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. आता भारतीय नौदलात 15 पाणबुड्या असून त्यात INS चक्र आणि INS अरिहंत या 2 न्यूक्लिअर पाणबुड्या यावर्षी दाखल होणार आहेत. स्त्रियांचा सन्मान. महाराजांचा स्त्रियांच्या बाबतीत असणारा दृष्टिकोन माहीत नसावा असा माणूस तर या महाराष्ट्रात शोधूनच सापडेल. कल्याणच्या सुभेदाराची सून असो, बेलवाडीच्या सावित्रीबाई देसाई किंवा आपल्या पुत्रप्रेमापोटी रायगडावरील अशक्य अशा कड्यावरून खाली उतरणाऱ्या दूध विक्रेत्या हिराबाईंच्या पराक्रमाची साक्ष म्हणून महाराजांनी बांधलेले रायगडावरील हिरकणी बुरुज आणि तिच्या गावाला दिलेले तिचे नाव हिरकणीवाडी असो, स्त्रियांचा योग्य तो सन्मान झालाच पाहिजे ही आग्रही भूमिका. आणि त्यामुळेच शत्रूच्या घरातील स्त्रियांमध्येही त्यांना आढळणारे आईचे स्वरूप. राजा असावं तर असा या आधुनिक काळातही महाराजांची ही शिकवण अंगीकारण्याची नितांत गरज भासते. आणि त्यातूनच स्त्रियांना समान संधी मिळावी या हेतूने त्यांना दिलेले 50% आरक्षण असो किंवा आत्ताच चर्चेत असलेले विधेयक 3 तलाक या जाचक आणि अनिष्ट प्रथेविरुद्ध केलेला कायदा असो, हे सर्व स्त्रियांचा सन्मान आणि सक्षम करण्यासाठी उचललेले पाऊल अतिशय स्वागतार्ह आहे. आजच्या विकसनशील भारताचे विकसित भारतात रूपांतर करावयाचे असल्यास महाराजांचे तत्व आणि व्यवस्थापनेनुसार देश चालवणे अत्यंत गरजेचे आहे हे आपणास खूप उशिरा समजले आणि अमेरिकेसारख्या देशाला आधीच समजले. म्हणूनच कदाचित अमेरिका ही जगातील महासत्ता आहे. अमेरिकेच्या अनेक MBA अर्थात
बिझनेस मॅनेजमेंटच्या विद्यापीठांमध्ये शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक वाचावयास दिले जाते. त्यांच्यावर अभ्यास केला जातो आणि आपल्याच मातीतल्या राजांबद्दल आम्हाला फारसे ठाऊक नाही ही शोकांतिकाच. अशा या संपूर्ण जगाला नवीन दृष्टी देणाऱ्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरूंना माझा मानाचा मुजरा. जय भवानी, जय शिवाजी. प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. अतिशय सुंदर विषय मांडलाय स्वराज मित्र मंडळ ब्राह्मणाळी भिवंडी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. महादेव.